नमस्कार मंडळी, मी आली होती मम्मीकडे. म्हणजे माझ्या मम्मीच्या त्यांच्या गावची आहे ना यात्रा आहे, तर त्यामुळे आम्ही चाललो आहे तिथे. तर छान अशी मी साडी वगैरे घातली, मस्त रेडी झाली. इथं माझ्या मामांच्या मुलीसोबत एक क्लिक घेतली. म्हटलं चला आता. आणि मग निघालो आम्ही सगळे, मम्मी, मामा, मामी वगैरे सगळे, पप्पा वगैरे सगळे आम्ही निघालो आहे फोर व्हीलरने. आणि मग इथे आलो मंदिरामध्ये आणि मग दर्शन वगैरे घेतलं मंदिरामध्ये. पौर्णिमेपासूनच यात्रा सुरू होते, 5 दिवसाचा उत्सव असतो तो. आणि मस्त मग दर्शन वगैरे घेतलं, भंडारा वगैरे लावला आहे डोक्याला छान असा कपाळावरती. आणि मग सगळ्या मंदिरांमध्ये दर्शन वगैरे घेऊन आल्यावरती बाहेर येऊन अशी तळी भरावी लागते. मग मुलांच्याच हाताने तळी वगैरे उचलली मामांनी, त्यांनी पण तळी वगैरे भरून घेतली. मस्त असं दर्शन घेतलं. मग दर्शन घेतल्यावरती यात्रा म्हटल्यावर मुलांच्या मनामध्ये एकच येतं, आकाश पाळणे वगैरे सगळं खेळायचं, काय काय घ्यायचं ह्या गोष्टी. तिथे आज बरेच असे म्हणजे स्टॉल वगैरे काही लागलेले नव्हते. आणि मग इथं मग आकाश पाळणे आणि ते उड्या मारायचं होतं ते होतं. मग त्याच्यावरती लगेच मुलांना पाठवलं. लगेच ते गेल्या गेल्या म्हणायला लागले, आम्हाला त्याच्यावरती बसायचं. म्हटलं चला. मग मी पण इकडे मामाला म्हटलं, मामा मला पण जरा आकाश पाळण्यामध्ये फिरव. मग मी तिथे गेली. आणि मग तिथून सगळं एन्जॉय करून आम्ही घरी येता येता एक रिलेटिव्हच्या घरी जायचं होतं. मग तिथे मस्त असे देव वगैरे होते, त्यांचं मला पण माहीत नाही व्यवस्थित. मग छान असं दर्शन वगैरे घेतलं तिकडे पण आणि तिथून निघालो घरी येण्यासाठी. घरी आलो तर इथं काकींच्या इथे पण सवाष्णी सांगितलं होतं जेवणासाठी. तर मग आल्या आल्या मी काकींकडे गेले. तिथे त्यांनी ओटी वगैरे भरली मस्तपैकी. आणि छान असं त्यांनी आहे ना पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला होता. मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आणि मग नुसतं कपाळावरच कुंकूच लागलेलं होतं माझं सगळं. आणि ते समर्थाचं मस्त आरामात चाललं होतं जेवण वगैरे. मग इथे दर्शन वगैरे घेतलं, पाया वगैरे पडाली, सगळं आवरून जेवण वगैरे करून मग घरी निघाले. घरी यायला उशीर झाला म्हटल्यावर मग भावाला म्हटलं, चल बाबा म्हटलं तूच मला सोडायला, कारण आता लेट खूप झाला होता. आणि येता आता झार भरून घ्यायचा होता. मग त्यांनी मला झार वगैरे भरून दिलं, मला घरी सोडलं आणि निघाला तो. तर चला व्हिडिओला इथेच एंड